नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपले स्वागत आहे बीज डंकामध्ये, जिथे आपण देश विदेशातील अर्थकारण, बाजारपेठ, व्यापार धोरण आणि गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर पण सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत लोकसभेत चर्चेत असलेला भारत अमेरिका व्यापार करार नेमका काय आहे, या करारावर सरकारची भूमिका काय आहे, अमेरिकेने आयात शुल्कात कपात केल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला किती फायदा होऊ शकतो, जागतिक घडामोडींचा परिणाम सोनं चांदीच्या दरावर कसा दिसतोय आणि या सगळ्यांच्या शेवटी आजचा शेअर बाजार कसा चालला आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लोकसभेत भारत अमेरिका व्यापार करारावर झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली. विरोधकांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या शंकांना उत्तर देताना गोयल यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या करारामध्ये भारताच्या शेतीशी संबंधित कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. शेतकरी, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हिताला धक्का लागेल असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. गोयल यांच्या म्हणण्यानुसार भारतात सुमारे 14 कोटी शेतकरी कुटुंब आहेत आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा आहे. त्यामुळे कृषी, दुग्धजन्य उत्पादने आणि इतर संवेदनशील क्षेत्रे या व्यापार करारातून पूर्णपणे वगळण्यात आली आहेत किंवा त्यांना आवश्यक ते संरक्षण देण्यात आले आहे. अमेरिकेच्या दबावाखाली भारताने कोणतीही मोठी सवलत दिलेली नसून केवळ अत्यंत मर्यादित आणि कमी संवेदनशील कृषी क्षेत्रात उत्पादनापुरते काही तांत्रिक बदल हे करण्यात आले आहे. या करारामुळे भारताच्या निर्यात क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा दावा गोयल यांनी करत त्यांनी आकडेवारीही मांडली आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार सुमारे 190 अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे. या करारानंतर येत्या काही वर्षात हा व्यापार सुमारे 250 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. विशेषतः वस्त्रोद्योग, IT सेवा, ऑटोमोबाईल, समुद्री उत्पादने आणि लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला या कराराचा सर्वात मोठा फायदा होईल असे त्यांनी सांगितले. याचबरोबर गोयल यांनी हेही नमूद केले की अमेरिकेने भारतीय उत्पादनावर लावलेले काही आयात शुल्क 40 ते 50% कमी करून 15 ते 20% आणण्यासाठी सहमती दर्शवली आहे. यामुळे भारतीय निर्यातदार अधिक स्पर्धात्मक ठरतील आणि देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. केवळ वस्त्रोद्योग क्षेत्रातच पुढील 3 ते 5 वर्षात सुमारे 10 लाख नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. विरोधकांकडून व्यक्त होत असलेल्या शंकांवर उत्तर देताना गोयल म्हणाले की भारतीय कृषी निर्यात आधीच अमेरिकेत मजबूत आहे. सध्या भारत अमेरिकेला दरवर्षी सुमारे 3.5 अब्ज डॉलरची कृषी उत्पादने निर्यात करतो, तर आयात केवळ 2 अब्ज डॉलरच्या आसपास आहे. यामुळे या क्षेत्रात भारताचा व्यापार सकारात्मक आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होईल हा दावा संपूर्णपणे चुकीचा आहे. सरकारचा उद्देश केवळ व्यापार वाढवण्यापुरता नसून दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हा असल्याचा गोयल यांनी स्पष्ट केले. या करारामुळे भारतात परदेशी गुंतवणूक वाढेल, आधुनिक तंत्रज्ञान देशात येईल आणि जागतिक व्यापारातील भारताची भूमिका अधिक मजबूत होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता याच व्यापार कराराशी संबंधित पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेने भारतावरील आयात शुल्कात म्हणजेच टॅरिफमध्ये कपात केल्यास त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. अर्थतज्ज्ञांच्या मते अमेरिकेने टॅरिफ कपात केल्यास भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच GDPत 0.20 ते 0.30% अंकाची वाढ होऊ शकते. सध्या भारताची एकूण GDP 3.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर आहे. यामध्ये 0.30% वाढ झाली तर अर्थव्यवस्थेत अंदाजे 7 ते 10 अब्ज डॉलर इतकी अतिरिक्त आर्थिक उलाढाल होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहे. ही वाढ प्रामुख्याने निर्यातीत, उत्पादन क्षेत्रातील गती आणि नव्या रोजगार निर्मितीमुळे होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका हा भारतातील सर्वात मोठा व्यापार भागीदार असून आर्थिक वर्ष 2023 आणि 24 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 80 अब्ज डॉलरहून अधिक वस्तू आणि सेवा निर्यात केल्या आहेत. यामध्ये माहिती तंत्रज्ञान सेवा, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी उत्पादने आणि ऑटोमोबाईल पार्ट्स यांचा सर्वात मोठा वाटा आहे. टॅरिफ कमी झाल्यास या निर्यातीमध्ये
5 ते 7% वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सध्या अमेरिकेकडून काही भारतीय वस्तूंवर 5 ते 10% आयात शुल्क आकारले जाते. हे शुल्क कमी झाल्यास भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारात अधिक स्वस्त आणि स्पर्धात्मक ठरू शकतात. परिणामी भारतीय कंपन्यांना अधिक ऑर्डर्स मिळतील, उत्पादन वाढेल आणि रोजगारांच्या नव्या संध्या निर्माण होतील. विशेषतः औषध निर्माण आणि वस्त्रोद्योग क्षेत्राला याचा सर्वात मोठा फायदा होऊ शकतो. भारताचा औषध उद्योग जागतिक बाजारात सुमारे 20% जेनेरिक औषधाचा पुरवठा करतो. टॅरिफ सवलत मिळाल्यास या क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. याचबरोबर IT सेवा क्षेत्रातून वार्षिक $150 अब्जहून अधिक महसुलाचाही अप्रत्यक्ष फायदा मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते टॅरिफ कपातीमुळे भारतात थेट परकीय गुंतवणूक वाढू शकते. सध्या भारतात येणारी FDI सुमारे $70 अब्ज इतकी आहे. व्यापार सुलभ झाल्यास ही गुंतवणूक आणखी वाढू शकते. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, भूराजकीय तणाव आणि चलनवाढ यासारख्या घटकांचा या फायद्यांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा देखील तज्ज्ञांनी दिला आहे. आता जागतिक भूराजकीय तणावाचा परिणाम केवळ व्यापारावरच नाही तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदी यांच्या किमतीवरती देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी उच्चांकावरून घसरून खाली आलेल्या सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये मंगळवारी स्थैर्य आले आणि आज बुधवारी या दोघांच्या किमतीमध्ये आज पुन्हा जोरदार वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यामधील वाढता तणाव तसेच डॉलरचा कमकुवतपणा यामुळे सोने आणि चांदीला मोठा आधार मिळाल्याचं चित्र दिसत आहे. MCX एक्सचेंजवर सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅमसाठी सुमारे ₹7,000 वाढल्या तर चांदीच्या किमतीत प्रति किलो ₹16,000ची वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती व्यवहारादरम्यान जवळपास 6% वाढल्या, जी नोव्हेंबर 2008 नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. MCXवर 2 एप्रिलच्या डिलिव्हरीसाठी सोने मागील सत्रात ₹1,53,809 बंद झाले होते आणि आज ते ₹1,58,420 उघडले. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याने ₹1,60,755 उच्चांकही गाठला. चांदीच्या किमतीमध्ये देखील मोठी उसळी पाहायला मिळाली. 1 किलो चांदीचा दर हा एका दिवसात ₹21,000 वाढला. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पॉट सोन्याचा भाव प्रति औस $5,044 पोहोचला तर स्पॉट चांदीचा भाव हा $86.92 प्रति औस व्यवहार करत होता. गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदीने विक्रमी उच्चांक गाठले होते. आता या सगळ्यात जागतिक आणि आर्थिक घडामोडीचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आज भारतीय शेअर बाजारात चढ आणि उतार पाहायला मिळाले. सकाळच्या सत्रात बाजाराने नकारात्मक सुरुवात केली. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांनी घसरला तर निफ्टी देखील 25,750च्या खाली गेला. विशेषतः IT क्षेत्रातील शेअर्सवर सर्वात मोठा दबाव हा दिसून आला. IT निर्देशांकात लक्षणीय घट आज सकाळच्या सत्रात नोंदवली गेली. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमकुवत संकेताचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील विक्रीमुळे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरी दिसून आली. मात्र दुपारनंतर काही निवडक क्षेत्रांमध्ये खरेदी वाढल्यामुळे बाजारात सुधारणा झाली. ग्राहक वस्तू आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नुकसान भरून काढले. दरम्यान भारत अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक वातावरण तयार झाल्यामुळे बाजारात मोठी घसरण टळली, असे मत बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आयात शुल्कात कपात झाल्यास निर्यातदार कंपन्यांना फायदा होईल या अपेक्षेमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात सावध पण सकारात्मक भूमिका घेतली आहे. आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.